भाजप सरकारनं मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्राचा जोरदार प्रचार केलेला आहे, जोरदार नारा दिलाय, परंतु या सगळ्यामध्ये सोलापूरकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचं चित्र आहे। कारण इको सेन्सिटिव्ह झोनमुळे सोलापुरातले तब्बल 500 कोटींचे प्रकल्प रखडलेले असून याविरोधात उद्योजकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे। जिल्ह्यात पुनर्गठित केलेल्या माळढोक पक्षी अभयारण्याच्या तब्बल 400 चौरस किलोमीटर क्षेत्रावरती इको सेन्सिटिव्ह झोन तयार करण्यात आलाय। त्यामुळे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोली एमआयडीसीत येऊ घातलेल्या सर्व प्रस्तावांना सध्या रेड सिग्नल मिळालाय। नव्या प्रकल्पांना परवानगी नाहीये आणि जुन्या उद्योगांचं विस्तारीकरण ठप्प झाल्यामुळे उद्योजक हवाल दिलेत। लवकरच यावर निर्णय झाला नाही तर हे सर्व उद्योग आंध्र प्रदेश नाहीतर तेलंगणात हलवण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे। गव्हर्नमेंट म्हणतं आहे की मेक इन महाराष्ट्र आणि मेक इन इंडिया, तर अशा वेळेस मेक इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचे उद्योग बाहेर जाऊ नये म्हणून हा इको सेन्सिटिव्ह झोन जो आहे तो आमच्या जी इंडस्ट्रियलिस्ट एरिया आहे, पर्टिक्युलरली एमआयडीसी एरिया चिंचोळी, त्याच्यापासून 20 किलोमीटर पुढे न्यावा, की जे काही त्यांचे नॉर्म्स असतील तेवढा पुढे न्यावा आणि हा जो इको सेन्सिटिव्ह म्हणून जो आम्हाला क्लिअरन्ससाठी त्रास होतोय तो दूर करावा तुम्ही।